सरळ सेवा भरतीच्या बाबतीत जे भ्रष्टाचाराबद्दल आता बोलणं झालेलं आहे त्याच्यामध्ये 27 जानेवारी 2024 वेळेस तलाठीचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये पहिली लिस्ट प्रसिद्ध झाली. त्यानंतर परत शासनाने सांगितलं की फक्त 2 क्वेश्चन, उच्च न्यायालयाला सांगितलं की फक्त 2 क्वेश्चन चेंज करा आणि निकालामध्ये फेरफार काहीच करू नका. तरी पण 13 मार्च 2024 रोजी परत लिस्ट बदलली आणि त्याच्यामध्ये जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स होते ते परत बाहेर काढले गेले. त्याच्यामध्ये जे 2 महिन्याचा कालावधी होता त्याच्यामध्ये काही जणांचं फिजिकल झाली, काही जणांचं मेडिकल चेकअप केलं आणि त्यांना बाहेर काढलं. त्याच्यामध्ये काही जणांचे लग्न ठरले होते, काही जणांचं दुसरीकडे सिलेक्शन झालं होतं पण ते तिकडे जॉईन झालं नाहीत. तर फक्त ते तिकडेकडे जॉईन झालं नाहीत तर फक्त तलाठी होणार आम्ही याची गॅरंटी त्यांना भेटली होती. कारण त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांचं मेडिकल झालं, त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट चेक झालं आणि शेवटच्या मोमेंटला त्यांना बाहेर काढलं की तुमचं सिलेक्शन झालं नाही. त्याच्यावेळेस फक्त ते साहेबांनी म्हणल्यासारखं फक्त एकच मार्ग बाकी आहे, तो म्हणजे आत्महत्येचा. त्याच्यामध्ये सरकारनं लक्ष घालावं आणि जे काही थोड्या बहुत जागा शिल्लक आहेत, जे काही जागा शिल्लक झाल्या आहेत त्याच्या